नमस्कार. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवणार आहोत. यासाठी मी वांगी घेतलेली आहे, ती स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून कापून घेतलेली आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. ह्या चमच्याच्या मापाने मी 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. काळं तिखट घेतलेलं आहे. जेवढं तुम्हाला तिखट लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता. बारीक वाटून घेतलेलं खोबरं 2 चमचे आहे. त्याच्यानंतर मी कढीपत्ता घेतलेला आहे. अद्रक लसूण पेस्ट थोडीशी घेतलेली आहे. कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहे. हे 1 चमचा मी डाळव्याचं पीठ घेतलेलं आहे. तर मग आपण ही वेगळ्या पद्धतीची वांग्याची भाजी बनवून पाहू. नक्की तुम्हाला ती आवडेल. चला तर मग बनवूया वांग्याची भाजी. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. या पळीच्या मापाने 1 पळी तेल मी त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ही वांगे टाकायची. गॅसची फ्लेम मी मध्यम करणार आहे. सर्व वांगे आपण तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची. एकदम झटपट तयार होणार हे मसाला वांगा आहे. ही वांगी तळून घेताना मधून मधून त्यांना हलवत राहायचंय. छान त्याची वांगी तळून झालेली आहेत. आता ती वांगी आपण काढून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम मी कमी करणार आहे आणि सर्व वांगी मी काढून घेणार. अशी आपण ही तळलेली वांगी काढून घेतलेली आहेत. आता आपण ह्या गरम तेलामध्ये टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट. व्यवस्थित हलवून घ्यायची. गॅसची फ्लेम मात्र एकदम लो आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ही कढीपत्त्याची 2-4 पानं. ही व्यवस्थित हलवून घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हा बारीक चिरलेला कांदा. मी चवीनुसार मी त्याच्यामध्ये टाकलं होतं म्हणून मी आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार नाही. त्याला आता गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे. आता आपण याला व्यवस्थित खरपूस रंगाला या कांद्याला तळून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये वाटलेलं खोबरं टाकणार आहोत. पुन्हा परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मात्र मध्यमच आहे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही. गॅसची फ्लेम तुम्ही वाढवली आणि आपला जर मसाला जळला तर त्या भाजीची चव बदलते. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवावी. खोबरं आपलं बरे परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये त्यातली निम्मी कोथिंबीर टाकली आणि निम्मी आपण भाजीच्या सजावटीसाठी ठेवलेली आहे. ही व्यवस्थित परतून घ्यायची. ती परतून झाली की आपण त्याच्यामध्ये हा काळा मसाला मिसळणार आहोत आणि हा गरम मसाला त्याच्यामध्ये आपण मिसळायचा आणि यालाही व्यवस्थित परतून घ्यायचा. मसाला परतून झाला की आपण ह्याच्यामध्ये हे बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. त्यालाही व्यवस्थित हलवून घ्यायचं. गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि त्याच्यावर 2 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढून घेऊ. आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊ. हे शेंगदाण्याचं कूट आणि हे डाळव्याचं पीठ मिसळणार आहोत आणि हे एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहोत. हे बाजूलाच गरम केलेलं पाणी मी त्याच्यामध्ये आता थोडंसं मिसळणार आहे. त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. फ्लेम आपण मध्यम करणार आहोत. त्याला एकदा उकळी येण्याची वाट. छानपैकी त्याला उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम आपण आता कमी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तळलेली वांगी आता आपण टाकायची आणि त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या. आता आपण त्याला 5 मिनिटं लो फ्लेमवर शिजू देणार आहोत. आपलं हे मसाला वांग तयार झालेलं आहे. ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. मसाला वांग तयार झालेला आहे. आता आपण त्याच्यावर सजावटीसाठी थोडी कोथिंबीर पसरणार आहोत. खूपच छान झालेली आपली भाजी. आपणही मी सांगितलेल्या पद्धतीने अशी एकदा वांग्याची भाजी बनवून पहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर नक्की बनवून पहा मी सांगितलेल्या पद्धतीने मसाला वांग.